लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काळ्या गुंडांना निवडून देऊ नका। हे काळे गुंड तुमच्या मनात बसले आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असा थेट संदेश देत जितेंद्र भावे यांच्या समर्थकांनी जनतेमध्ये हाक दिली आहे। स्थानिक पातळीवर काही उमेदवारांविरोधात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोप होत असताना भावे समर्थकांचा हा प्रचार मोहिमेत मोठा मुद्दा ठरू लागला आहे। काळ्या गुंड हा शब्द वापरून ते थेट अशा उमेदवारांचा उल्लेख करत आहेत ज्यांच्यावर गुन्हेगारी वर्तन, दडपशाही किंवा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। शहरातील विविध भागात पोस्टर, सोशल मीडियावरील मोहिमा आणि घराघरातील संवादातून हा संदेश पोहोचवला जात आहे। समर्थकांच्या मते गुन्हेगार मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेतून दूर ठेवणे हा लोकशाहीची स्वच्छता राखण्याचा एकमेव मार्ग आहे। दरम्यान जितेंद्र भावे फॅक्टर या नावाने ओळखली जाणारी लाट सध्या जोरात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। भावे यांच्या काही ठळक हालचालींमुळे विरोधकांमध्ये खळबळ माजली असून मतदारांच्या मनात बदलाची अपेक्षा निर्माण होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे। राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या सरळ प्रचार संदेशामुळे मतदारांमध्ये चर्चा रंगते, मात्र त्याच वेळी हे आरोप केलेल्या व्यक्तींनी कायदेशीर आणि नैतिक दृष्टीने उत्तर देणेही गरजेचे आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की भावे यांच्या समर्थकांची ही काळ्या गुंडांना बाहेर मोहीम प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीत कितपत परिणामकारक ठरते, पुढे हे पाहावयास मिळणार आहे। बोला 2 मिनिट सर बोला ना। माझी सर्वांना विनंती आहे, आजपर्यंत तुम्ही खूप प्रेमानं, आदरानं, अगदी निर्भयतेनं कोणाला निवडून दिलं? गुंडांना निवडून दिलं। ते सुरुवातीला सज्जन वाटत होते, निवडून आल्यावर तेही गुंड झाले। माझ्या देशाला, माझ्या राज्याला, माझ्या शहराला, माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना, माझ्या लोकसभेतल्या सगळ्या सभासदांनी, विधानसभेतल्या, विधान परिषदेतल्या सभासदांनी, राज्यसभेतल्या सदस्यांनी, आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी, नगरपालिका नगर परिषदांच्या सदस्यांनी, सगळ्यांनी माझ्या देशाला लुटलंय आणि त्यांना निवडून कोणी दिलं? आपण निवडून दिलं। ऑस्ट्रेलियाचे लोक उभे नव्हते राहिले, न्यूझीलंडचे लोक उभे नव्हते राहिले, हो भारतीयच लोक उभे राहिले होते। 1947 साली आपण या सगळ्या ब्रिटिशांना पळवून लावलं। गोरे इंग्रज आपण इथून हाकलून दिले, पण आपल्यातच काळा इंग्रज पैदा झाला, जो आपल्या घरात पण आहे, जो आपल्या मनात पण आहे, आपल्या शरीरात पण आहे, आपल्या शहरात पण आहे। या काळ्या इंग्रजांच्या विरोधात तुम्हाला युद्ध करावं लागेल आणि हे काळे इंग्रज पैदा तुम्ही केले, तर यांना कंट्रोलमध्ये आणा। तुम्ही यांना मतदान करू नका, गुंडांना मतदान करणं बंद करा, अदरवाईज तुमचं पुत्र सुद्धा हाल खाणार नाही। बरं, वंदे मातरम। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यदसह विशेष प्रतिनिधी आनंद आभाळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.